नमस्कार मैत्रिणींनो, मी राजश्री. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे मी माझ्या दिवसाचे सुंदर क्षण, घरातील गोष्टी आणि माझं साधं पण खास आयुष्य शेअर करते. तर चला मग आजचा ब्लॉग सुरुवात करूया. बरं तर मी ना सोयाबीन शिजवून थोडीशी घेऊन मीठ टाकून क्रश करून घेतले आहे मिक्सरमध्ये आणि याच्यामध्ये थोडे मसाले टाकून अशा प्रकारे फ्राय करून घेतले आहे छानपैकी. खूप सुंदर लागत होती. वरतून कच्चा कांदा टाकला. कच्च्या कांद्याने छान टेस्ट येते म्हणून. नंतर थोडंसं काढून घेतलं आणि थोडासा भात टाकला जो सकाळीच बनवला होता आणि त्याच्यावर मसाले टाकले आणि अशा प्रकारे मस्त असं भात झाला आहे. तर आता आपण पराठे बनवणार आहोत सोयाबीनचे. तर इथे मी पीठ मस्त मळून घेतलं आहे. छान असं मळून घ्यायचं आहे ज्याने आपले पराठे फाटणार नाही. तर अशा प्रकारे रोल्स बनवून मिडलमध्ये असं मध्यभागी म्हणजे जास्त पीठ ठेवायचं आणि अशा प्रकारे आपण दोन म्हणजे स्पून भरून असं सोयाबीन टाकायचं आहे. वरचं असं काढून घ्यायचं आहे आणि असं डीप करून घ्यायचं आहे. म्हणजे आधी हे सगळीकडे पसरण्यासाठी म्हणजे ना आपली उंडा आहे ना तो मस्त असं हे करून घ्यायचा. त्यानंतर अशा प्रकारे स्लोली म्हणजे पराठा लाटून घ्यायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या भाज्या वगैरे टाकून पराठे बनवू शकता. असंच क्रश करून किंवा बॉईल करून असं स्टीम करून टाकू शकता. मुलं खातात आवडीने खूप छानपैकी. आणि इथे मी घी लावून तयार केलं आहे. त्यानंतर मी ही चीजची पराठा बनवणार आहे डुग्गूसाठी. डुग्गूची फेवरेट आहे ती. त्यानंतर इथे रोजिष्णूसाठी असा ट्रायंगल पराठा बनवला आहे. ट्रायंगल म्हणजे षटकोनी आणि खूप त्याला आवडला. त्यानंतर मी काही मिशोचे प्रोडक्ट तुमच्याशी शेअर करते. तर चला पाहूया. आता एक पार्सल रिसीव झाला आहे जस्ट आणि हे आहे दिवाळीसाठी खास. तर आधी देखील तुमच्याशी मी शेअर केलं होतं. खूप छान प्रोडक्ट आहे. एकदा मी मागवलं होतं. अजून एक मला पाहिजे होतं म्हणून अजून एक मागवलं आणि जस्ट आला आहे. हे आहे 180 रुपयामध्ये आहे प्रोडक्ट जे दिवाळीसाठी छान आहे आणि सुंदर आहे. जर तुम्हाला हवं असेल तर घ्या. बाकी आपली मर्जी, कारण बाहेर देखील आपल्याला छान मिळतं बाजारात वगैरे गेलं तर. पण घर बसल्या पण कधी जाता येत नाही, टाइम मिळत नाही म्हणून घेऊ शकतो. तर हे अशा प्रकारे पॅकेजिंग मस्त आले आहे. रिसीव झाला आहे आपल्याला हे प्रोडक्ट. हे आधी तुम्हाला दाखवलं होतं. याच्यामध्ये देखील 4चा सेट आला आहे आणि हे मला पाहिजेच होतं. सगळीकडे असं लावायचं आहे मस्त. हे बघा, ही अशा प्रकारे आले आहेत दिवे, जे की आता तुम्हाला मी डायरेक्टली व्हिडिओज दाखवते. कसं इझिली आहे, म्हणजे सगळ्यांनाच येतं ते छानपैकी. तर हे याच्यामध्ये असं दिवे ठेवायचे आणि हे असे सर आहे आणि हे अशा प्रकारे आटकून इथे असं अशा प्रकारे आपण लावू शकता. आणि याच्यामध्ये दिवा जे मेणबत्ती देखील ठेवू शकतो किंवा म्हणतात ते मिळते ना वात. अशाच प्रकारे खूप छान असं सेल लागला आहे मिशोवर आणि खूप छान क्वालिटी येत आहे. नक्की एकदा तुम्ही ट्राय करा. तुम्ही घेत असेल तर कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला मिशोचे प्रोडक्ट आवडतात की नाही ते. चला आता पुढचं प्रोडक्ट दाखवते. आता एक प्रोडक्ट रिसीव झाला आहे जे की तुमच्याशी मी शेअर करणार आहे. हे आहे टिश्यू सिल्क साडी आणि ही आहे फक्त 389 रुपीजमध्ये. मिशोकडूनच आले आहे. सुंदर आहे, मला एवढी आवडली ना आणि मी मागवले आहे आणि तुम्हाला मी त्याचा दाखवते की रिव्ह्यू देते कशी आहे ती. प्रोडक्ट येतच जातात रिव्ह्यू देत जाते. ज्यांना कोणाला पाहिजे असतील त्यांनी सांगा नक्की मला. वाव, काय कलर आहे. तुम्हालाही दाखवते. गोल्ड साडी, गोल्ड मध्ये कलर खूप सुंदर आहे. एवढा खूप छान आहे आणि मला खूप आवडली. छान अशी साडी आणि टिश्यू सिल्क आहे आणि याचा पदर मी तुम्हाला दाखवते. बॉर्डर, याचा पदर आणि याला हे बघा, ही म्हणजे साडी आणि याला एवढं काट आहे असं मोठं, छान आहे. त्यानंतर खूप सुंदर बघा, ट्रान्सपरंट मी दिसते ना तुम्हाला.
आणि याच्यात हा आय थिंक हा ब्लाऊज असेल, असलं तर असं शिवू शकतो, म्हणजे असं वेगळं असं छान. आणि याच्यात स्लीवलेस ब्लाऊज अगदी सुंदर दिसणार आहे. तर एकदा मी तुम्हाला वेअर करून दाखवते, खूप छान आणि क्वालिटी तुम्हाला मस्त वाटते. 389 मध्ये अजून काय बघा, हे ना स्लिपरी असते ना म्हणून ती बार अशी निघणार. ओके, हे खोचून दाखवते तुम्हाला. ही लाईट वेट आहे, खूप सुंदर आहे. नक्की तुम्हाला ट्राय करून दाखवते मी आणि तुम्हाला आवडल्यास नक्की घ्या. खूप छान आहे, एकदम मागून बघा तुम्ही, खरंच सुंदर आहे. कारण काल जो व्हिडिओ मी पोस्ट केला होता ना, काल म्हणजे आज पोस्ट केला होता ना, ते प्रोडक्ट खूप छान नाही आहे, बिलकुल चांगलं नाही आहे, जे मिशोकडून मी मागवलं होतं ड्रायर, हेअर ड्रायर. आणि मी जेन्युइन तुम्हाला देणार आहे त्याचा रिव्ह्यू खरंच. कारण तुम्ही देखील माझ्यासारखंच असं घेत असणार ना, तर तुमचे पैसे कशाला वेस्ट. म्हणजे घ्यायच्या आधी आपल्याला माहीत पडतं की प्रोडक्ट काय आहे, तर ते प्रोडक्ट बिलकुल नका घेऊ खरंच. आणि क्वालिटी मला बिलकुल आवडली नव्हती त्याची, आणि चांगलंच नव्हतं जरा. तर ही साडी घ्या तुम्ही, ही नक्की घ्या आणि एकदा नक्की ट्राय करा. याचा ड्रेस तर वाव, काय सुंदर ड्रेस होईल खरंच. तर चला, तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की पिपी असं टाईप काढा, तडा अशी ओढणी घेते मी. तर चला, तुम्हाला आवडलं असेल तर पिपी असं टाईप करायचं, फक्त कमेंटमध्ये जायचं आणि पी असं टाईप करा. मग मी तुम्हाला त्याची डिटेलमध्ये लिंक पाठवते डायरेक्टली. मग तुम्ही डायरेक्टली मिशोकडे, म्हणजे त्यात लिंक थ्रू मिशोमध्ये जाऊ शकता. कारण आपण जातो मिशोच्या ह्याच्यामध्ये, तर कधी कधी आपल्याला लवकर प्रोडक्ट मिळत नाही. आणि मी जे घेते ना प्रोडक्ट, जे माझ्याकडे येतात ना, त्याची क्वालिटी A1 असते. जर मी जी लिंक पाठवते त्याच्यानुसार तुम्ही घेणार ना, तर तुम्हाला क्वालिटी अशीच सेम मिळणार. नाही तर तुम्ही असं मिशोवर मिळतात डुप्लिकेट प्रोडक्ट, त्याची ना प्राइस कमी असते पण क्वालिटी खूप बेकार असते. तर तुम्ही नंतर म्हणणार की तुझ्या लिंकवरून घेणार आणि तुझ्या लिंकनुसार असं मिळालं, तर ते मला पटणार नाही. कारण मी जे घेते ना त्याची क्वालिटी अगदी छान आहे, खूप सुंदर आहे, लाईट वेट आहे. तुम्हाला एकदा नक्की ट्राय करून दाखवणार आहे. हे तर मी घेणारच आहे, मला खूप आवडली. कलर देखील युनिक आहे आणि आपल्याकडे नसतो. म्हणजे हे ना कशावर देखील, याच्यावर कोणताही कलर घालू शकतो, याच्यातला ब्लाऊज देखील घालू शकता. आणि याच्यात पिंक, पर्पल, ग्रीन, ब्ल्यू सगळ्या टाईपचे कलर याच्यावर जाणार आहेत. व्हाईट कलर देखील आणि पिंक तर लाजवाब जाणार आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की घ्या, नक्की घ्या, नक्की घ्या, जावा घ्या. ट्रान्सफरमुळे तुम्हाला नीट दिसली नसेल तर ही अशा प्रकारे साडी रिसीव झाली होती. खरंच एकदा तुम्ही नक्की घ्या, खूप छान आहे आणि आउट ऑफ स्टॉक लगेच जाईल. कारण मी जे प्रोडक्ट मागवते ना ते लगेच आउट ऑफ स्टॉक चालले आहेत, कारण खूप छान क्वालिटी आहे. चला व्हिडिओ कंटिन्यू करते. तर मी संध्याकाळी हे आले होते, तर मी लावत होते स्किन केअर. आणि सॅटरडे तुम्हाला माहिती असते, सॅटरडे म्हणजे माझं स्किन केअर रुटीन असतं. तर मी काय देखील लावत असते, जे घरात आहे ते किंवा काय. तर ह्यांना म्हटले तुम्हाला पण उद्या सुट्टी आहे, म्हणजे संडे आहे, तर तुम्ही देखील लावा. तर ते म्हटले ठीक आहे लाव. तर मग त्यांनाच लावत होती. आणि अशाच प्रकारे टॅन रिमूव्ह होतो, कारण माणसं देखील खूप थकतात, ते काय बोलत नाहीत, म्हणून आपण काय करायचं नाही. मग त्यांना देखील मी मस्त असं लावलं, चंदन टाकून त्यांच्या ह्याच्यात लावलं, म्हणजे ते छान असं वाटेल. आणि त्यानंतर अशा प्रकारे त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग आहे. आणि याच्यामध्ये म्हणजे ना कभी कभी मेरे दिल में ख्याल आया, तसं असं अचानकमध्ये माझ्या ख्याला आलं. मी बनवली होती मिक्स भाजी व्हेजिटेबल. आणि याच्यामध्ये मसाला राहिला होता, म्हणजे काय हिरवा मसाला. आणि तोच मी असं म्हणजे रोज डुग्गून असं खात नाही भाजी वगैरे, तर मी त्याच्यासाठी असं बनवत असते. तर हा मसाला टाकून मीठ वगैरे टाकून छान असं बनवून त्याला रोल बनवून पराठा बनवून दिला ना, तर तो खातो. त्याला माहितीच नाही पडत की मम्मीने काय टाकलंय आणि काय नाही. छान असं त्याला आवडत असं पराठे वगैरे खाण्यासाठी. तर तेच मी ट्राय करत होते आणि छान असा पराठा बनवला होता. त्यानंतर सुट्टी होती म्हणून आम्ही गेलो तर मुलुंडमध्ये. मला ना गळ्यातलं वगैरे घ्यायचं होतं, म्हणजे मंगळसूत्र गाठायचं होतं. तर मग चला जाते मी. तर इथे निघालोच होतं, तर मी म्हटलं ड्रेस दाखवते तुम्हाला. हा ड्रेस मी मिशोवरून घेतला, माझा फेवरेट झाला आहे, खूप आवडतो. रोचेशनीने बनवलं होतं स्लाईमचं काहीतरी ते खेळणं, म्हणजे तो खूप छान आहे, ते क्रिएटिव्ह आहे, खूप छान छान बनवतो. तर असंच जात होते मी. आणि मला ना घ्यायचं होतं, म्हणजे मंगळसूत्राचं पेंडंट होतं माझ्याकडे. तर मी म्हटलं चला आपण बघूयात
की मंगळसूत्राची सर असते ना ती कितीला मिळते म्हणून. तसेच आम्ही बसलो आणि छान असं गेलो आणि पुढे खूप सुंदर वाटत होतं वातावरण वगैरे छान वाटत होतं म्हणून मी कॅप्चर केलं होतं. आणि मला असं वाटतंय की रात्री म्हणजे 6 वाजले होते तरी पण 5-6 वाजले होते तरीही अंधार बघा किती दिसतोय. आणि कोण-कोण काय म्हणतं की काय सगळंच हे टाकते, हे टाकते, ते टाकते. तर मला आवडतं म्हणून मी टाकते आणि मला खूप आवडतं असं की कोणाला असं म्हणू नाही शकत मी की तुम्ही पहा किंवा नका पाहू. जरा ज्यांना नाही पाहायचं त्यांनी नका पाहू प्लीज. पण मला ना हे मला म्हणजे मेमरीज बनवण्यासाठी खूप आवडतात म्हणून हे ट्राय करते की मी मेमरीज किती-किती बनवून काय-काय बनवू की माझी लहान मुलं मोठी झाली की ती पाहतील अशा गोष्टी आणि मला देखील खूप खुशी होईल की आपण किती काय-काय करतो. तर तसंच मी एक सॉन्ग बोलत होते. तुम्ही देखील ऐका माझा आवाज. ऐकलंच असेल सॉन्ग तर बघा कमेंट नका करू वाईट. त्यानंतर इथे मी लाइटिंग वगैरे पाहिले खूप सुंदर वाटत होतं. म्हणजे दिवाळी आली म्हटलं की दुकानांना लाइटिंग वगैरे लावतातच ते खूप म्हणजे नाही का अट्रॅक्ट करतात. अशाच प्रकारे मी पाहत होते. मला खूप आवडलं आणि त्यानंतर इथे झाले ट्रॅफिक खूप होती आणि मेन म्हणजे मी काहीच सामान घेऊन नाही आले. तुम्हाला दाखवेल मी काय-काय घेऊन आले ते. एवढं काही सामान घेऊन आले आणि इथे ना ट्रॅफिक होती. एवढा रश होता की खरंच संडेला माणसाने बाहेर निघावंच नाही. एवढी गर्दी होती तिथे आणि काहीच घेणं झालं नाही माझं. मी तुम्हाला दाखवणारच आहे पुढे काय घेते ते. मला लाइटिंगचं खूप वेड आहे काय माहिती. मला लाइटिंग खूप आवडते. असं पाहिलं ना असं वाटतं कलरफुल लाइटिंग घ्यावी अशी खुश होते मी माहिती आहे का. आणि मला असंच वाटतंय की घर सजवणं म्हणजे सगळं असं लाइटिंग टिम करणं गरजेचं आहे. ते कंदील वगैरे सगळं आहे आणि छान असं वाटत होतं म्हणून मी कॅप्चर केले आहेत काही व्हिडिओज. फायनली फ्रेंड्स आम्ही येऊन पोहोचलो आणि तुम्ही पहा इथे गर्दी. मी तर फर्स्ट टाइम पाहते म्हणून आणि जे जॉबला वगैरे जात असतील त्यांच्यासाठी बिचाऱ्यांसाठी रोजचंच काम आहे. मला तर खरंच खूप वेगळं वाटतंय की बाबा एवढ्या गर्दीतून कसं जायचं. मेन म्हणजे एकट्यांना आपण फिरू शकतो पण हे मुलं असले ना की वाटतंय नको नको ते घरी गेलेलं बरं. आणि म्हणून इथे ना गर्दी होती म्हणून मी फास्टच व्हिडिओ दाखवला. तर आम्ही पोहोचलो तुम्हाला दाखवते. म्हणजे इथे काय घेताना वगैरे काही दाखवलं नाही मी की मी काय घेतलं किंवा काय. म्हणजे इथे ना मुलांना मोबाईल देणं म्हटलं किंवा ह्यांना जरी दिलं ते चिडचिड वगैरे करतील म्हणून मी म्हटलं नकोच त्यापेक्षा दिलेलं नाही बरं. आणि इथे सुंदर अशा रांगोळ्या वगैरे होत्या आणि ऑनलाईन देखील असतात पण जे बाहेर वगैरे जातात ना त्यांच्यासाठी छान आहे की कमी पैशामध्ये वगैरे मिळतं असं मला वाटतं. आणि मी तर बाहेर निघत नाही. खरं तर शॉपिंग करण्यासाठी निघायलाच पाहिजे बाहेर कारण असं स्वस्त मिळतं. आम्ही घरी आलो. खूप गर्दी होती. तुम्हाला व्हिडिओ काय दाखवला नाही मी. काहीच दाखवलं नाही काय घेतलं काय नाही पण काहीच घेतलं नाही. आणि बघू तुम्हाला दाखवते ते काय घेतलं थोडंफार बस एवढं काय घेतलं नाही. घरी पोचतो येताना आता आधी खालते आता जातो घरी. चला आता आम्ही घरी आलो जस्ट आणि काहीच घेतलं नाही. नंतर जायचंय परत कारण खूप गर्दी होती. असे एरवी जायला पाहिजे. सुट्ट्या नाही का सुट्ट्या वगैरे असल्या की मग खूप गर्दी असते हे तर बोलत होते मला. पण यांना मीच म्हटले चला जायचं मला काहीच मिळालं नाही. तर चला आम्ही तुम्हाला दाखवते मी आज काय काय आणलंय. थोडंसं जे आहे ते आणलं ते दाखवते. कस्टमाइज करून घेतलं आहे मी आणि हे सिंपल असं गळ्यातलं आहे 400 रुपयाचं. हे बघा अशा प्रकारे आहे. पण मी बघितलं नाही. मला कपचे इयरिंग्स पाहिजे होते आणि ते हेवी खूप होते म्हणून मी घेतलं नाही. आणि याच्यात नाही काहीच. आता एवढी मोठी पिशवी घेऊन घेतली. एवढी मोठी पिशवी घेऊन गेले होते. म्हटलं काय टॉप वगैरे बघावं पण मला नकोच. माझ्याकडे खूप सारे कपडे. तर हे घेतलं आहे नेल पेंट ग्रीन कलरची बॉटल ग्रीन. अजून ही नेल पेंटच घेतली आहे. ही घेतली आहे मरून कलर टाईप डार्क मरून. त्यानंतर हे घेतलं आहे मी. हे 60चं मिळालं म्हणून घेतलं. तिथे एक दरवाजा लावण्यासाठी.
अजून तिकडची शॉपिंग पप्पा करणार. दिल खुलासपणे पप्पा तिकडची शॉपिंग करतील. रोजची जे का हे बघा, हे अशा प्रकारे घेतलं आहे. सिंपल असं लाइटिंग वगैरे तर तुम्हाला सांगितलंय ना. अर्ध मी मिशोवरून देखील घेतलं आहे सामान. तुम्हाला मी त्याचा पूर्ण लुक दाखवणार आहे. आणि आजचा ब्लॉग इथेच संपवतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि हे बघा, आज घरी आहेत तर यांचं एकच काम, स्वतःची तयारी करतात कधी पण. सांगा जय हिंद, जय हे भारतवाले. हे बघा, आमचे 2 पिंक पिंक मुलं आहेत. सेम 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 सेम. सार्थक, उद्याचा ब्लॉग वेळेवर येईल, आजचा ब्लॉग देखील वेळेवर येईल. नक्की चेकआउट करायला विसरू नका. बाय. भाजीला आणि हे करायचं आहे, भात वगैरे. आणि सकाळी मी फक्त चपाती बनवली होती आणि कारल्याची भाजी भरून केली होती, तर ते तुमच्याशी शेअर करता नाही आली. आणि त्यानंतर मी आपलं रोजचं डेली रुटीन तर केलंच होतं, म्हणजे नाही का, रोज आपले रोजची कामं वगैरे. त्यानंतर मी आता मी आता मॅनिक्युअर करणार आहे, म्हणजे हाताचं करणार आहे. तर हे रिमूव्ह करून टाकणार आहे. तुम्हाला मी दाखवते डिटेलमध्ये की आधी हात कसे होते आणि त्यानंतर कसे होते. तर मी पेडिक्युअरचा व्हिडिओ देखील केला होता, पण मी तो पोस्ट नाही केला, कारण मी आधी केला होता. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. खूप सुंदर व्हायरल गेला होता तो व्हिडिओ, आणि एकदा नक्की पहा. आणि त्यानंतर मी नॉर्मली आता पाणी ठेवलं आहे, मी तुम्हाला दाखवते. चला, तर इथे ना गरम पाणी करून ठेवलं आहे, आणि त्यामध्ये टाकलं आहे मीठ, लिंबू टाकला आहे आणि शॅम्पू टाकला आहे. तर हे पाण्यात आपण हात असे क्लीन करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता कितीच माझे हात असे झाले आहेत बघा. नव्हते करणार मी म्हटलं नको आपण करू नंतरच, पण करावं लागणार आहे कारण खूप दुखत आहेत हे. हा बघा, हा पूर्ण. आणि त्यानंतर इथे काय लागले मलाच नाही माहिती. अशा प्रकारे इथे बघा, तुम्ही झूममध्ये तुम्हाला दिसत असेल. तर हे अशा प्रकारे मी क्लीन करून घेणार आहे. आणि ह्या नेलपेंट मी कालच आणल्या होत्या, ते देखील तुमच्याशी मी शेअर करणार आहे. अशाच प्रकारे वेगवेगळ्या, आणि हे सेम आहेत. तर अशाच प्रकारे मी वेगवेगळ्या लावल्या होत्या. तर चला आपण स्टार्ट करूया. मस्त अशी नेलपेंट लावून अप्लाय करून घेणार आहे. तर चला, आमचा डुगू वरती बसलाय बघा जाऊन, आणि इथे कॅरम काढून ठेवला आहे. रोज ट्युशनला गेला, स्कूलमध्ये गेला आहे, आणि तो येईनच आता थोड्या वेळाने येईल. तर मी हे सगळं आवरून घेऊन आता मॅनिक्युअर करायला जाते. चला बाय. चला आपण भेटू. तर 15 मिनटं मी पाण्यामध्ये हात बुडवून ठेवणार आहे, आणि सर्व बँगल्स, अंगठी वगैरे असलेल तर ते रिमूव्ह करून घ्यायचे आहे, आणि 15 मिनटं मस्त ठेवायचे. तर इथे ना त्या ब्रशने आपण सगळे हात, नख वगैरे सगळे छान क्लीन करून घेणार आहोत. त्यानंतर इथे मी आता स्क्रब करून घेते. सिंपली पाण्यामध्ये दुसरा नॉर्मल पाणी घेऊन हात बुडवून ओला करायचा आहे, आणि स्क्रब घेऊन स्क्रब करून घ्यायचा आहे. सगळ्या हाताला तुम्ही एल्बोज पर्यंत करू शकता. मी शॉर्ट हँडच करून घेते. स्क्रब झाल्यानंतर नॉर्मल पाण्याने धुवून घ्यायचं आहे, आणि क्युटिकलने क्युटिकल काढून घ्यायचे, रिमूव्ह करायचे आहेत. अशा प्रकारे आता माझ्याकडे थिनर नाही म्हणून नेल पेंट रिमूव्ह केली नाही, कारण ते ऑल बॉटलच सांडून गेली म्हणून मी रिमूव्ह केलं नाही. तर तुम्ही नक्की करा तुमच्याकडे असेल तर. जर खूपच नख घाण वगैरे असतील तर हायड्रोजनचा यूज करा. हायड्रोजनने पूर्ण क्लीन होतात, नख पूर्ण घाण निघून जाते. तर अशा प्रकारे क्युटिकलने मी सगळं काढून घेतलं आहे. त्यानंतर इथे हा नेल कटरने नेल कट करून घेते. जेवणाचा हात आहे म्हणून मी याचा पूर्ण नेल कट करून घेते. ही प्रोसेस तुम्ही आधी देखील करू शकता. जेव्हा आपण पाण्यात हात घालतो त्याच्या आधीच ही प्रोसेस करू शकता तुम्ही. नेलला आपण शेप देऊन घेऊयात छानपैकी. असं तुम्हाला जसं आवडतं तसं शेप देऊ शकता. मी अशा प्रकारे शेप देऊन घेते.
हे सगळी प्रोसिजर झाल्यानंतर नेल्सला मस्त नेल पेंट लावून घ्यायचे आहे ना. अशा प्रकारे आपलं मॅनिक्युअर झाला आहे. मस्त असं सिंपल घरातल्या घरात आपण करू शकतो, पण 1 रुपया न खर्च करता. तर घरात वस्तू ज्या असतील ते तुम्ही यूज करून अशा प्रकारे करू शकता. खूप सुंदर आहे. आणि घरातली वस्तू तुम्हाला जर फेस पॅक सारखा हँड पॅक लावायचं असेल तर तुम्ही बेसन पीठ वगैरे लावू शकता, नाही तर पील ऑफ मास्क बाजारामध्ये इझिली अवेलेबल आहेत. चला आता आपलं मॅनिक्युअर झाला आहे. आता कंटिन्यू ब्लॉग करूयात आणि तुम्हाला काय काय दाखवलंय ते पाहिजेच असेल तर तशी स्टेप करून तुम्ही करू शकता. आणि जर तुमच्याकडे वस्तू नसतील अशा प्रकारे तर तुम्ही घरातील ब्रश असेल ना त्याने देखील क्लीन करू शकता, किंवा ब्रशने पूर्ण अप्लाय करून. जर काय वस्तू नसेल तर तुम्ही कोलगेट दाखवताना कोलगेटमध्ये फक्त थोडंसं शॅम्पू आणि इनो अशा प्रकारे मिक्स करून किंवा कॉफी पावडर तुमच्याकडे असेल तर ते लावून छान असं अप्लाय करून घ्यायचं आहे. पाय पाण्यामध्ये ठेवून त्यानंतर अप्लाय करून 15 मिनटं 20 मिनटं ठेवायचं आहे. त्यानंतर ते क्लीन करायचं आहे. सिंपल गोष्ट आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सिंपल गोष्टी करून अप्लाय करून छान असं स्वतःसाठी सजू शकता, मस्त नटू शकता. छान असं वाटतं, खरंच छान वाटतं. आणि आपण स्वतःकडे पाहिलंच पाहिजे. आणि ब्लॅक हेड्स वगैरे किंवा केसांची काळजी, हातांची काळजी घेणं गरजेचं आहे. तर बरं, तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण रोज काहीतरी नवीन मी शेअर करते. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि स्माइल करत राहा. राजेश्री ब्लॉग, सिंपल लाईफ, ब्युटिफुल मुमेंट्स. बाय. थँक्यू सो मच.